राज्य सरकारकडे पैसे नसल्यानं महाज्योतीचे 126 कोटी थकले. मंत्री संजय शिरसाट यांचं विधान परिषदेमध्ये माहिती. तर निधीसाठी पाठपुरावा सुरू असल्याचंही सांगितलं. आयकर विभागाची मोठी कारवाई. देशभरात 200 ठिकाणांवर छापा. संभाजीनगरच्या फार्मची 16 तास चौकशी. रिटर्नमध्ये चुकीची कपात आणि सूट दाखवून कर चोरी. पीक विमा कंपन्यांनी 10,000 कोटी कमावले. काही कंपन्यांकडून गैरव्यवहार. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची माहिती. शेतकऱ्यांचे मात्र हाल सुरूच. राज्यातील 170 शेतकरी परदेश दौऱ्यावर जाणार. दौऱ्यासाठी 2 कोटींची तरतूद. मदतीची मात्र शेतकऱ्यांना अद्यापही प्रतीक्षा. मिलान फॅशन वीक मधील वादानंतर प्राडा ब्रँडची टीम अखेर कोल्हापुरात. कोल्हापुरी चपलेच्या कारागीर यांच्याशी भेटी घेणार. कोल्हापुरी आता जगभरात दिमागात पोहोचणार. विदेशी मद्यम महागले. देशीला मागणी वाढली. वाढलेल्या दराचं विदेशी दारूला मोठा फटका. देशी दारूचा खप वाढल्याची दुकानदारांची माहिती. राज्यातील धान्य दुकानदारांचे 120 कोटी रुपये थकले. 4 महिन्यांपासून मोफत धान्याचे कमिशन मिळेना. दुकानदार हवालदिल. कोकणामध्ये मुसळधार पाऊस. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये नद्यांना पूर. सखल भागामध्ये पाणी शिरलं. कोकणकरांची तारांबळ उडाली. गणपतीसाठी 5,000 जादा गाड्या सोडण्याचा एसटीचा निर्णय. ऑनलाईन आणि ऑफलाईन आरक्षणाची सुविधा उपलब्ध. विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकरी पुन्हा संकटात. पाऊस थांबल्यानं अचानक तापमानामध्ये वाढ. मृगबहारातील संत्रा पडतोय गळून. शेतकऱ्यांना बसणार कोट्यवधी रुपयांचा फटका. पोलीस बंधा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच. तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा. यासाठी पोलीस बंधा न्यूजचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazhanews.com या वेबसाईटला भेट द्या. आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क साधा. आजच्या बातमीपत्रात इतकंच. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज.